आंबो मस्त एकदम फ्रेश. मला सांगा ह्यो किती ग्रामचो ह्यो तुमच्या हातात? ह्यो तकरीबन 270च्या इंच्या आसपास आहे. 270 ग्राम. हा 240 आणि 270 आहे. हा मी नवीद भाईच्या घरा आयला होता ह्या आणि तुम्हाला सांगता ज्या सोफ्यावर भेटलाय ना तो सोफा मला खूप पसंत आला. नवीद भाईला बोला नवीद भाई सोफ्याची काय प्राईस असेल, म्हणजे बैसल्यावर ना ऐसा काहीतरी वाटला पाहिजे की खरोखर काय चीजवर भेटलाय. तर मी तुम्हाला आता जरा एक लॉंग शॉट दाखवत आहे ह्या सोफ्याचा. अल्हम्दुलिल्लाह आता जेवायचा टाइम झालेला आहे आणि नवीद भाईनी आता बघा ह्या काय काय बनवले. नवीद भाई काय आहे? नाजरीनच बोलते ना माशाल्लाह प्रॉन्स आहे ह्या ताजी कोलबी आहे. हा आणि कोलबी फ्राय पण आहे आणि कोलबी फ्राय आहे काय तो? हो. अच्छा ह्या चिकन आहे. चिकन आहे. हा काय आहे? ही तरकारी आपली तरकारी है. क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए? घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जोड़िए हमारे प्लेटफॉर्म जो एक नहीं 2 प्लेटफॉर्म है. कोकनी शादी और मुंबई रिश्ते. तो आज ही कांटेक्ट करें रुपए नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू. काय खबर, कशी आहो सगळे? बेस आहो. उमेद करताय सगळे बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे संडे 20 एप्रिल 2025. तुम्ही बघाल माझ्या मंगती ह्या आंब्याची झाडं दिसतील तुम्हाला. मी आज हा उमरोल गावातलं. हा उमरोल गाव जो आहे तो बानकोटपासून जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आमचे एक दोस्त आहेत यूट्यूबर नवीद उंडरे साहेब. त्यांनी हा बाग घेतले नव्हते आंब्यासाठी, तर त्यांचा आज आंबा ह्या उतरवल्या जात आहेत. आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो सगळा सीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कैसा आंबा आहेत, त्यांचं खाया व्यवसाय होतं आहे, खाया विकतात, आपण त्यांची बात पण करणार आहोत. आणि चला आजच्या व्लॉगला सुरुवात करू. अस्सलामुअलैकुम. आज कोकणी एंटरप्रेनर आहे, त्याला मोठे चॅलेंजेस आहेत. कॉम्पिटिशनचा चॅलेंज आहे, फंडिंग करणं आणायचा, ब्रँडिंग मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग सेल्स कसं करायचं, नवीन कस्टमर कैसा आणायचा, जुन्या कस्टमरला कैसा टिकून ठेवायचा, ऑनलाईन वरती स्वतःला कैसे घेऊन जायचं, झिरोशी IPO तक कैसा जायचा, खूप सवाल आहेत. माझा फ्री लाईव्ह वेबिनार जॉईन करा, जिंची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यात कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुप आहे. आता ह्या तुम्ही बघाल वरनं हे आंबा खालती उतरवले जातात आणि हे आहेत नवीद भाई. जी हिंदला काय बोलतात मला सांगा जरा. हिला आम्ही आपल्या आम जबानला कोकणी जबानला कुरपन बोलतो. कुरपन. हा काही लोक शिकारी पण बोलतात. ओके. तर हिनातून वरती आंबा तोरिया जातात झेल्यानी, झेलं बोलतात. आणि तिने हिनातून आंबा जमा करून रशीने हिला खालती सोडून या कॅरेटला आंबा आपण काढता आणि मग हशीन ग्रेडिंगला आंबा नेतो आपण. तर आता हे बघूया आपण. आता ही खालती आलेली आहे किंवा आता येतही खालती वरती. ही वरनं सोडतंय ना तो आंब्यावर एक माणूस भेटलाय तो हिंदा सोडतोय खालती. एक मला सांगा नवीद भाई, एक अंदाजन हिनातलं किती आंबा भेटतो? हिनातलं तकरीबन 50-55 आंबा असतात. 50-55 आंबा भेटतो. ती आपली 4 डझनची एक पेटी बनतं. अच्छा. हा ओके. ते हे बघा आंब्यावरनं डायरेक्ट काढून हा घेतला जातोय आंबा. नवीद भाई तुमचा मेन व्यवसाय काय आहे? आपला मेन व्यवसाय अल्हम्दुलिल्लाह आंबो पण आहे आणि फर्निचरचा पण काम आहे. फर्निचरचा पण आहे तुमचा? फर्निचरचा खायचा आहे बानकोटलाच आहे. बानकोटलाच आहे. सोफा वगैरे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. आपलं स्वतःचा कारखाना आहे. दुसरी लोक जी आहेत ती शोरूमशी जाऊन हाणतात आणि आपण स्वतः बनवून ऑर्डरवर देतो. ओके. आपल्या परिसरातलं झया पण कुठला काही लागतं अल्हम्दुलिल्लाह झया आपलं अप्रोच आहे. ती लोक आपल्याला ऑर्डर घेऊन जातात. बल्कि आपलं काही मार्केटचं दलाल आहात 1-2, तर त्यांनी पण आपल्या जवळची सोफा बनवून मुंबईला नेले ना. ऐसा. हा जी अल्हम्दुलिल्लाह. आता मला सांगा हे आंबा आता तुम्ही आता एकूण किती कलम घेतलेला आहे? ही तकरीबन 70-75 कलम आहे. ह्या 70-75. धनंजय शेठ करमरकर ही मोठी फॅमिली आहे हुमरोलची. त्या लोकांचा आपल्याजवळ एग्रीमेंटनी कंपाऊंड आहे. तकरीबन 7 वर्षाचा घेतलेला. ही 6वा वरीस आहे, येणारा वरीस 7वा आहे. ओके. आणि अल्हम्दुलिल्लाह मोप कॉपरेट त्यांचा आहे. स्वतः मालक जर असतात तर मोप कमी कॉपरेट करतात, पण अल्हम्दुलिल्लाह हर तऱ्हाने आपल्याला तर माशाअल्लाह कॉपरेट करतात. ओके. हा लोक कमी मिळतात. आंबा खाया पाठवतो. हा ही वाशी मार्केट APMC ला. पुण्याला पण जातं कवा तरी आंबो ह्यो, नाही तर जास्त तर आंबो APMC मार्केटला मुंबईला वाशीलाच जातं. ओके. जी. काही प्रायव्हेट गिराक असतात त्यांना लागतात, त्यांना पण आंबा आपण धारून देता. समजा आपल्या कस्टमरला जे आता व्हिडिओ बघतात आणि त्यांना पाहिजे असेल तर मग काय कराल? त्यांनी जर आपल्याला ऑर्डर दिले तर आपण त्यांना डायरेक्ट त्यांच्या रेसिडेन्सीवर पोहोचवू शकतो. मुंबई खाया पण असेल तर. ओके.
जया पॉसिबल आहे थंय आपण डिलिव्हरी देत आहोत. ओके, मग डिस्प्लेवर तुमचा नंबर टाकताय मी, चालेल. समजा कुणाला ऑडियन्सला पाहिजे असेल तर तुम्हाला ऑर्डर करतील. सही आहे, इंशाल्लाह इंशाल्लाह. आणि जीपे वगैरे डायरेक्ट तुम्हाला करू सही आहे, शकतात. सही आहे. हो अल्हम्दुलिल्लाह. अच्छा, आणि आंबो बेस आहे आपलो कलमी आंबो आहे, बेसोनो आंबो आहे खायला. हाय विदाउट कल्टर आंबो आहे, कल्टर पण टाकलेला नाही, पण आम्ही इला फवारणी वगैरे करत आहोत. प्लस दुसरी बात ही आहे का आपल्या ह्या परिसराचा जो आंबो आहे ना, बानकोट परिसराचा, तो इतर परिसराच्या बेहतरीन आंबो आहे खायला, टेस्टला. आणि एपीएमसी मार्केटला आमचो आंबो जातं, थया कर्नाटकचो पण येतंय, प्लस दुसऱ्या राज्यांचो पण थया आंबो येऊन तर लोक मिक्स करून विकतात, कोकणी आंबो बोलून, कोकणचो. ओके, तर तिनातून टेस्टला पण बदल होतं. प्लस तर लोक दवा मारतात पिकवायसाठी फास्ट, 3 दिवसात 4 दिवसात त्यांचं आंबो पिकतं. किंवा ती हीटची एक भट्टी असतं बोलतात तिला, तिनात टाकून आंबो बेगून पिकवतात आणि तो पण टेस्टला लगेच. नॅचरल जो आंबो पिकतं तो टेस्टला अलग, आणि जो तुमच्या इथ्रिल वगैरे मारून केमिकल मारून जो पिकवाय जातं तिला टेस्ट अलग. ह्यो अंतर पडतं. सही आहे. कुदरती जी पिकल ती चीज बेसच राहील ना. हा, ऑफकोर्स. ते हे बघा, ह्या माणसावर चढलेले आहेत, हे बघा तुम्हाला दिसतीलच समोर, आणि आंबा फुल आलेला आहे. आणि त्या बाजूला ते बघत ह्या आंबा आहे ना, पेटीतलं पॅक केलं जातात, ते पण तुम्हाला आता ग्रेडिंग करतात थया. हे बघा, हे ह्या आंबा भरले जात आहेत, हा गवत टाकते, हा पोरगा पॅकिंग करते बॉक्सला. हाँ बेटा, क्या नाम आपका? आकाश। कहाँ से हो? यूपी से। यूपी से हो? हाँ। सेठ के पास कब से काम कर रहे हो? सेठ के पास 2 साल हुआ। 2 साल हुआ? हाँ। 2 वर्षाचे पोरगा काम करते आहे तुमचं? अच्छा, गेल्या वर्षा पण होतो, यंदा पण आहे. हा. नवीद भाई, मला सांगा, हे अलग अलग कॅरेट मध्ये जे आंबा लावलेले आहेत, हे का वजनाच्या हिशोबाने केलेले ही आहेत? पुरा ग्रेडिंग आहे. बघा, यो काटो आपण लावलेलो आहे. हा. हात निकालू फ्रेम. हा या टोटल आंबो जो येतो ही कुर्शीन, हा. बघा यो आंबो हा. आता याच्या पुऱ्यात द्या झाली हो. हा. आणि अशीन पुरो आंबो ग्रेडिंग होईल. ज्या गिरामचो आंबो जाया पाहिजे थयाच जाय. ओके. म्हणजे ती आम्हाला जी पेटी 4-5 तराची आम्ही जो भरताव, तिनात 19-20 नाही होणार वजनाला. अच्छा, ही सॉर्टिंग चाललंय आंब्याची आता? सॉर्टिंग चालली. तिला ग्रेडिंग बोला, सॉर्टिंग बोला. तेव्हा आंबो बघा माशाल्लाह किती खूपसूरत आहे. आणि लाल भडक आंबो. आंबो मस्त, एकदम फ्रेश. मला सांगा, ह्यो किती ग्रामचो हो तुमच्या ह्यो हातात? तकरीबन 270च्या इंच्या आसपास आहे. 270 ग्राम? हाँ, 240 आणि 270 है. हाँ जी हाँ. आपका क्या नाम है? प्रेम प्रकाश। कहाँ से आप? यूपी लखीमपुर। लखीमपुर से? अच्छा, आप भी 2 साल से काम कर रहे हैं? नहीं, अभी मेरे को 1.5 महीना हुआ 1.5 महीना हुआ सेठ के पास? सेठ के पास। आकाश तो चाचा आहे. अच्छा, काकूच आहे का त्या तो? या जो काकूस आहे. हा, ते आहे. बघाल, मला बऱ्याच टायमाने याच्या कंपाऊंडला यायला मिळला, जी. तुमच्या ह्या बघाय मिळला म्हणा. तर ह्यो रिजेक्शन आहे आंबो. अच्छा. हा, ह्यो आंबो म्हणजे डागी आहे. हे बघा, आम्ही ह्या बाजूला काढून टाकलं होतं, पण दाखव. हा, हे काढलेले आहेत. हा, हे डागी आहेत आंबो. हा. हे काट्यावर जातात. ओके, काट्यावर जातात हे. काट्यावर जातात. म्हणजे तो वरती डाग आहे तो लगेच समजतं. समजतं. हा, आता ह्यो आंबो जो होतो हा तो ह्यो ग्रेडिंग करणाऱ्याला नाही समजलो, हा. भरणाऱ्याला समजलो. अच्छा. त्याने मग तो आंबो तिकडे द्या दिला. हा, कारण त्याचा बाय experience मिस्टेकली जास्त आहे. जातं. हा. 3-4 लोकांच्या हाताशी आंबो येते इकडं ग्रेडिंगला, हा. तरी कवा आंबो बाय मिस्टेकली जातं. तर बघा, हे काढून ठेवलेलंच आहात ना आपण. हा. हरामपणाने काही टाकत नाही. कवा ऐकूत गेलो ऐसा. सही आहे. ते आहे. तुम्ही बघा, ह्यो आंबो बघा, ह्यो सगळं 270-280 ग्रामच्या बाहेरचो आंबो आहे. अल्हम्दुलिल्लाह. बघा, लाल तोंडाचो आंबो आहे. अल्हम्दुलिल्लाह, खूपसूरत आंबो आहे. माशा अल्लाह, बारकल्ला, अल्लाह बरकत देव. दुआ करा तुम्ही पण सगळ्यांनी. जितकं आमचं व्ह्युअर्स आहात जुनेद भाईचं, त्यांच्या चॅनलला पण मोप सबस्क्राईब करा. प्लस जितकी जास्त होल तितकी अल्हम्दुलिल्लाह वॉचिंग करून त्यांना आणि आम्हाला पुरं न्यायची कोशिश करा. इंशाल्लाह. नवीद, तुमच्या चॅनलचं नाव सांगा. माझा चॅनलचं नाव आहे नवीद उंडरे. नवीद उंडरे जी. ऑफिशियल? नाही, आता नवीद उंडरेच आहे फिल्मवर. ओके. आणि काय तीनवर काय टाकता व्हिडिओ? फिल्मवर ऐसं सगळं दिनी पण असतात, दुनियावी पण असतात. सगळं अल्हम्दुलिल्लाह. काय जाताव, काय करताव. जनरली व्लॉग्स हा, बनवता? जनरली ब्लॉग्स. हे खतनं आणताव? हे आम्ही कंपनीतून ऑर्डर देताव. आणि ऍक्च्युली आमचं चाचा हे व्यवसाय करतात त्यांचो, कंपनीला तर ऑर्डर देतात, आम्ही त्यांची परचेसिंग करून आम्ही भरतो. अच्छा, तुमचं सक्क काकूस? हो, सक्कच. अच्छा. हा. जी अच्छा, तर हे पेटीज पॅक होतात आणि हे तुमच्या आता गाडीत टाकाल जी. नंतर? हो. आणि हातनं काय घरा घेऊन जाणार? नाही, अशी डायरेक्ट गाडी येतं एपीएमसी मार्केटला जाणारी मुंबईची, हा. तिनातलं टाकता तो घेऊन जातं. ऐसा? 80, 90, 100 रुपये रेंट असतं एक बॉक्सचं. ह्यो जो बॉक्स आहे ना 4 डझनचो, हा. यांचं
ऑलमोस्ट 80 ते 100 रुपये रेंट असतं एपीएमसी मार्केटला पोहोचवायला. इतका घेतात चार्जेस? एक बॉक्स पेटीचो? एक पेटी तो किती? 4 डझनचो? 4 डझन असो, तुमची 3 डझन असो तर 5 डझन असो, सेम रेट. आता काय भाव मिळते मार्केटला? आता मार्केटला बेस्ट आंबो जो आहे, साईजला बेस आहे, तो ऑलमोस्ट 2-1,000 रुपये चाललोय 4 डझन. म्हणजे 500 रुपये डझन, 600 रुपये डझन पण चाललोय. ह्यो आंबो जो आहे तो 700 रुपये डझन पण चाललोय. अच्छा. आणि जागेवर काय देतो? जागेवर पण मार्केटच्याच आसपास रेट जो असतो तो देतो आम्ही. ओके. जैसा मार्केट अप डाऊन होईल तसंच आमचं रेट पण जागेवर अप डाऊन होत असतं. बर. जर पण नाजरीन आहात तर समजतात का ओजी आंबो कोकणातच आहे, तर तुम्ही तुमची झटपट अप्रोच असेल नाजरींची, त्यांनी पण खच्चीन पण ऑर्डर देऊन तर आंबं मागवू शकतात. पण बागेतदारांशी मागवा डायरेक्ट, आपल्या लोकांची मदत करा. मार्केटला आंबो गेल्यावर दलाल लोक पण तीनवर बेस मार्जिन ठेवून विकतात आणि डबल पुरण येणारा जो माणूस आहे तो पण 2 पैसा कमवल्याशिवाय देणार नाही. तेव्हा तो आंबो महाग होत जातं. आणि काय ऐसा वाचतं का माणसाला वाटतं का सस्ता आंबो आहे, पण तिनातलं काहीतरी घोल असतं. ओके. तो प्रॉब्लेम असतं. मोब शुक्रिया इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. अल्हम्दुलिल्लाह, शुक्रिया तुमचा. मोब शुक्रिया. तुम्ही इतक्या लांबशीन आमच्या बानकोटला आणि आमच्या बागेतलं नाही लिहावं. अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह तुम्हाला तुमची बेहतरीन जजा देव. महारशीन तकरीबन 70 किलोमीटरची रनिंग आहे आणि सुब्याला निघून आल्यावर तुम्ही यकीनन तहे दिलशीन आम्ही तुमचा शुक्रिया अदा करता. अल्हम्दुलिल्लाह. आता नवीद भाईच्या घरा आलाय मी. नवीद भाईनी घरा आणले नाहीत आणि नाश्त्यातलं बघा आपल्याला इतका आंबा कापले नाहीत. म्हणजे जुनेद भाई काय चहा पिता? बोललं चहा काय तुमच्या गावातला नाहील्यावर चहा पाचतं? बोलला सीझनला आंबा कापून समोर ठेवलं. चला बिस्मिल्ला करूया आता. हे ह्या बाजूला बघाल तुम्ही नवीद भाईचं मामू आहेत. सलाम वालेकुम. काय नाव तुमचा? मनसूर हजवानी. मनसूर हजवान आहे. काय करता? ड्रायव्हिंग करता. माशाल्लाह. बाकी तब्येत पाणी बेस आहे? मी नवीद भाईच्या घरा आला होता ह्या आणि तुम्हाला सांगता ज्या सोफ्यावर भेटले ना तो सोफा मला खूप पसंत आला. नवीद भाईला बोला नवीद भाई सोफ्याची काय प्राईस असेल, म्हणजे बैसल्यावर ना ऐसा काहीतरी वाटला पाहिजे की खरोखर काय चीजवर भेटलाय. तर मी तुम्हाला आता जरा एक लॉंग शॉट दाखवत आहे ह्या सोफ्याचा. बघा काहीचा खूपसूरत तिरकोन बनवलेला आहे. हा बघा एकदम परफेक्ट चीज बनवलेली आहे. नवीद भाई जरा सांगा आमच्या ऑडियन्सला की आईचा सोफा जर बनवायचं झालं तुमच्या कारखान्यातलं तर हा कितीपर्यंत भेटेल? जी जुनेद भाई, आपला स्वतःचा पहिली बात कारखाना. आता तुम्ही जी सोफा घ्याल मार्केटला शोरूमला मोप सोफी मिळते, पण मटेरियलवर डिपेंड आहे सगळा. तर आपण जी मटेरियल इस्तेमाल करू, कस्टमरची जी रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबातून सगळं रेंट पडतं. आता आम्ही नॉर्मली सोफा जर नवीन द्या गेल्यावर तर 12,000पासून आमचा स्टार्ट आहे सोफा, 5 सीटचा सोफा. आणि जर तीच सोफा बेस मटेरियलमध्ये घेतल्यावर तर 30,000ला पण जातं. पण जी मटेरियल आहे तीनवर सगळा डिपेंड आहे. अच्छा. आता मला सांगा तर 3 सीट 5 सीट जी तुम्ही बोलता तर ह्या 3 सीट मध्ये नेमकं काय आहे दाखवा जरा. ही जी 3 सीटचा सोफा आहे हिनातून आपण 5 इंची फॉर्म वापरलेलो आणि सुपर सॉफ्ट फॉर्म आहे. मजबूतीला एकदम 50 डेन्सिटीचा फॉर्म आहे. फॉर्मची क्वालिटी येतं 32 पण येतं, 28 पण येतं, 40 पण येतं, 50 पण येतं. तर तुम्ही ज्या क्वालिटीचा फॉर्म 50 डेन्सिटी म्हणजे सगळ्यात हाय क्वालिटी तिथं, तर त्या क्वालिटीचा फॉर्म घेतल्यावर तुम्ही तर तुम्हाला वर्षा बेस जातात तीनवर. जर 28 घेतल्या तर वर्षात 1.5 वर्षातला तुमचा सोफा पैशाला चालू होतो, खराब व्हायला चालू होतं. तर अल्हम्दुलिल्लाह आपण घरातून सोफा टाकलाय तकरीबन 4 वर्षात दिली. तुम्ही बघू शकता. फक्त आपण आता कापर पोरांनी महिला केले ते म्हणून कापर बदली केलेला आहे आणि लुक तुम्हाला सामने आहे तुमची जैसी पसंत त्या हिशोबातून सोफा बनतं. आता बघा ह्या सोफ्यातून आपण स्टोरेज पण बनवलेला आहे हिल्ला, तर तुम्ही हिंच्या आतलं काही सामान पण ठेवू शकता. ऐसा आहे आतलं काही सामान पण ठेवू शकता स्टोरेजला. आता घरात आपला आहे सगळा ठेवलेला सामान सही आहे. अल्हम्दुलिल्लाह. आता जेवायचा टाइम झालेला आहे आणि नवीद भाईनी आता बघा हे काय काय बनवले. नवीद भाई काय आहे? नाजरीनच बोलते ना. माशाल्लाह. प्रॉन्स आहे ह्या ताजी कोलबी आहे. हा आणि कोलबी फ्राय पण आहे आणि कोलबी फ्राय आहे काय तो? हो. अच्छा. हा चिकन आहे. चिकन आहे. हा काय आहे? ही तरकारी आपली तरकारी आहे. हा पापड आहेत आणि खिचडी. माशाल्लाह. मजा आहे फिर. हलदवणी आणि खिचडी त्यांच्यासोबत ती मजाच आहे. येस. आणि सोबत आंबा पण आहे. माशाल्लाह. आंबा तर आता जरुरी आहे. येस. चला बिस्मिल्ला करूया इन्शाल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. फायनली आपण जेवण खाऊन नवीद भाईच्या घरची आपण आलेलो आहोत आता परत कंपाऊंडला. आणि ह्या नवीद भाईने आपल्याला एक आंब्याची पेटी दिली नाही, शिवाय ह्या भाजीसाठी फणसुटा घेतला. हे बघा तुम्हाला दाखवता. हे बघा पहिली काय
पण ही काय केलंय, हिंचं डेट जे आहे ना ते कापून घेतलंय. मग हिंचा आता हा सगळा चीक पडतोय, चीक सगळा क्लीन झाला. आता मग हिंला पॅकिंग करून घेत आहे. आणि ही आंब्याची पेटी दिली नाहीत नवीद भाईने. मोब शुक्रिया भाई, तुम्ही आईल्यावर तुमचा शुक्रिया. डबल तुम्हाला लास्टला पण बोलताय मोब टाइम देऊन आईल्यावर. जजाकल्ला शुक्रिया. अल्लाह तुमचं सफर आसान करो. आमीन आमीन आमीन. काय खबर बेसाव? माशाल्लाह. आणि चलो मिलते हैं फिर अगली बार. हाँ ये हो आपलं शमशुद्दीन. अच्छा बरखुरदार तुमचं. जी जी जी. ए बेटा हाँ जल्दी सलाम करो. वालेकुम सलाम. जेवले आहो? हा आंबा लागले तोंडाला. हा क्या बात आहे. कंपाऊंडात जेवलो आज. कंपाऊंड जेवलो. हा अच्छा चला मोब शुक्रिया. मिलू इन्शाल्लाह ताला. आता हे बघा पॅकिंग करून घेत आहे आणि निघताय. उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू अशाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.